मंजिरी ओ साहेब, इकडे बघा, ही इकडे आहे मंजिरी. काय साहेब, आता भेटलेल्या बाईला माझं नाव माहितीये मंजिरी, आणि तुम्ही मला कवादरनं बघताय. माझं नाव नाही माहित. आजपासून माझं नाव लक्षात ठेवायचं, मंजिरी. मुळात जन्मवारी नाटकाची मी प्रेक्षक आहे आणि मग नंतर कलाकार. कारण जेव्हा मी हे नाटक पाहिलं होतं तेव्हा मी मेस्मराइज झाले होते आणि मला असं वाटलं होतं मी काय किती सुंदर काहीतरी अनुभवलंय, जे खूप वर्षांपासून आत बोलता येत नव्हतं, शब्द मिळत नव्हते. ते कधी कधी ना आपल्याला समोरच्या कलाकृतीमधून मिळतं आणि तेच मला जन्मवारीमधून मिळालं. एक एक वेगळंच समाधान, एक वेगळ्याच अनेक प्रश्नांची उत्तरं जी मलाही माहित नव्हतं, मी शोधत होते. पण ती जेव्हा ती मिळत गेली ना, तेव्हा मला प्रश्न आठवले, की हो, हे मला प्रश्न पडायचे आणि त्याची उत्तरं मला या नाटकामध्ये मिळालेली आहेत. माझ्या एकंदर गेटअपवरून तुम्हाला कळलं असेल, मी एका शरीर विक्री व्यवसायात आहे आणि हा जो व्यवसाय ती करते ती मनापासून करत नाहीये. ऑफकोर्स मला माहिती आहे ह्यातल्या 100 पैकी 90% बायकांना हा व्यवसाय स्वतःहून करायचा नसतो, मनापासून करायचा नसतो. काहीतरी मजबुरी असते, काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम असतात किंवा जसं या नाटकात सांगितलं आहे, की तिची आई करत होती, तिची आई करत होती म्हणून हे तिला करायचंय. जसं सोनाराचा मुलगा सोनार असतो, डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर असतो. तसं तिलाही वाटतं, की वेश्येची मुलगी ही वेश्याच होऊ शकते. तिचं काही वेगळं होऊ शकत नाही. आणि ती याच विचारधारणेत असते. तिने ते एक्सेप्टन्स आहे, तो एक्सेप्ट केलाय तिने, की मी अशीच जन्मणार आणि अशीच मरणार आहे. त्यामुळे माझ्यात काहीही बदल होणार नाही, माझं काहीही वेगळं काही होणार नाही. पण अशातच एका रात्री तिला एक बाई सापडते किंवा बाई भेटते आणि बोलण्यातून त्यांचे विचार म्हणजे एक बाई जी आश्रमात राहिलेली आहे, तिचे चांगले चांगले विचार आहेत आणि कट्टू ही मंजिरी विचारांशी काहीच संबंध नाही. म्हणजे तिच्या तोंडी असं ते आपण विचार करत नाही. आपल्याला वाटलं आपण बोललो. म्हणजे बोलायच्या आधी तिला ना फिल्टर इकडे आहे ना इकडे, कुठेच फिल्टर नाहीये. आणि अशी मन काय म्हणतात मस्त मौला जगणारी मंजिरी तिला एक वृंदा भेटते आणि नावांची पण इतकी गंमत आहे या नाटकामध्ये. वृंदा, मंजिरी, वृंदा म्हणजे तुळस, त्याला असलेल्या मंजिरी. इतकं सुंदर आहे. तुम्ही हे नाटक नक्कीच बघा. आपल्याच नाटकाचं आपण काय कौतुक करणार, पण मला करायचंय कारण की मी आधी सांगितलं की मी प्रेक्षक आहे या नाटकाची. सो असा तो एक रात्रीचा प्रवास आहे. पॅरलल एक संत कानोपात्र आहे, तिचा एक प्रवास आहे. तिचं जन्मापासून बालपण, मग तारुण्य आणि मग तिने निवडलेला प्रवास, तिने निवडलेला भक्ती मार्ग, ती तिचे शेवटचे दिवस किंवा म्हातारी होईपर्यंत कुठे राहिली. म्हणजे एक अख्खा जन्मही पुरत नाही कधी कधी. आणि एक कधी कधी एक रात्र सुद्धा एका माणसाला बदलू शकते, एक विचार सुद्धा एका माणसाला बदलू शकतो. हा इतका सुंदर थॉट खूप सोप्या पद्धतीने संगीतमय वातावरणात इतक्या सुंदर पद्धतीने हर्षदा बोरकर जी आमची लेखिका दिग्दर्शिका आहे तिने पोहोचवलाय आणि इतकं सुंदर आहे. म्हणजे नाटकातलं संगीत, सेट बघाल तर सेट, आमचे कपडे, एकूण एक गोष्ट जी म्हणजे नाव ठेवायला जागा मी म्हणजे मी डायरेक्ट प्रेक्षक प्रतिक्रिया देते. मी जसं म्हणते की हे नाटक मी प्रेक्षक म्हणून पाहिलं होतं आणि ते मला इतकं भावलं होतं. पण या नाटकामधून अनेक गोष्टी, अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, समाधान मिळतं. सो छान वाटतं हे नाटक करताना. प्रत्येक वेळेस वेगळी अनुभूती देतं एक कलाकार म्हणून. जेव्हा जेव्हा मी हे नाटक करते, जेव्हा जेव्हा याचा प्रयोग होतो, प्रत्येक लाईन तीच असते, तीच वाक्य असतात ज्याची आम्ही 3-3.5 महिने रिहर्सल केलेली असते. पण प्रत्येक वेळेस ते वेगळं वाटतं, वेगळं जाणवतं आणि ऑफकोर्स हे प्रेक्षक जेव्हा प्रतिक्रिया देतात ना त्याच्यामुळे पण ही वेगळं वाटतं. म्हणजे परवा एका डायलॉगला मला काहीतरी वेगळं रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतरचा डायलॉग मी वेगळ्या पद्धतीने बोलले. आता काहीतरी वेगळं झालं. त्यामुळे ह्या नाटकाचा प्रत्येक प्रयोग इतका सुंदर, इतका इतका छान होतो. आम्हाला करताना खूप मजा येते आणि आय एम शुअर ज्या ज्या प्रेक्षकांनी हे नाटक पाहिलंय त्यांच्याही ह्याच रिॲक्शन्स आहेत. म्हणजे मंजिरी खरं नाव आहे एकदम असं आयच्या. खरं नाव म्हणजे खोटं नाव पण असतं. कस्टमरनी दिलेलं चंपा, चमेली, हसीना, गुलाब, सपली नाहीत अजून. लय लिस्ट मोठी आहे. ती काय ती कॅटी, काजल नव्या आलेल्या कोणत्या? प्रत्येक कलाकृती ना तुम्हाला एक माणूस म्हणून घडवत असते. वाचन केलं वरवर पाहता असं वाटतं की अरे
शरीर विकणाऱ्या मुलीचं कॅरेक्टर अगदी सोपं आहे. कारण हे कॅरेक्टर आपण इतक्या वेळा पाहिलंय फिल्म्समध्ये, नाटकांमध्ये, की अरे खूप सोपं आहे. असं-असं काहीतरी, काहीतरी बोललं वगैरे. तर मला आमच्या डिरेक्टरने सांगितलं हर्षदाताईने, की मला त्यातलं काहीच नकोय. आणि मला असं वाटलं, की अरे बापरे! मग आता काय? तर जशी तू इमॅजिन कर, की ही मुलगी पिढ्यानपिढ्या हाच व्यवसाय करते. अगदी 12-13 वर्षाची असताना कुठल्यातरी माणसाला ती विकली गेली आणि काय असू शकतं? तर ते कॅरेक्टर बिल्डअप मला हर्षदाताईंनी करायला सांगितलं. तो मी केलं आणि लिटरली मी कुठलाही रेफरन्स पाहिला नाही. नाहीतर आपल्याकडे खूप वर्षांपासूनचे रेफरन्स आहेत ह्या कॅरेक्टरसाठी. अगदी बॉलिवूडपासून, हॉलिवूडपासून अगदी मराठी नाटकांमध्ये, पुस्तकांमध्ये आहे. पण मी त्याला कुठल्याच गोष्टींना हात लावला नाही, पाहिलं नाही. आणि कदाचित एक वेगळी मंजिरी, एक वेगळी पण बाई असू शकते, जी शरीर विकते किंवा ह्या व्यवसायात आहे. सो कुठेही ते मेथड ॲक्टिंग वगैरे असं काही मी केलेलं नाहीये. काय असू शकतं, ती कशी बोलू शकते, ती कशी वागू शकते, ती किती बिनधास्त असू शकते, याच्यावर जास्त मी भर दिला. आणि बदल असा घडला, की खरंच आपण जर ठरवलं, तर आपण आपलं नशीब, आपलं करिअर, आपल्या विचारधारा आपण ह्या चेंज करू शकतो. आपण फक्त ठरवायला हवं. आणि तेच या नाटकाने हेमांगी कवीला दिलं, की ठरव. तू ठरवलं तर हे होऊ शकतं. एक फक्त चांगल्या विचारांची, पॉझिटिव्हिटीची गरज असते. कधी-कधी निगेटिव्हिटीची पण गरज असते, कारण का त्यातूनही माणूस घडत असतो. सो ह्या दोन्हीमधून ती घडत चालली आहे. तशीच मी सुद्धा घडते. आज 43 वर्षाची आहे मी, पण तरीसुद्धा अ, असं नाही होत, की मला कळलं आयुष्य म्हणजे काय, जगणं म्हणजे काय, असं नाही होत. प्रत्येक वेळेस हे जगणं वेगळं वाटतं आणि या कॅरेक्टर्समुळे ते परत नव्याने अनुभवायला मिळतं. त्यामुळे मज्जा येते. मी अगदी खरं सांगू का, मी हा एक्सक्यूज कधीच देऊ शकत नाही, की ना एक 15-20 प्रयोगानंतर मला कॅरेक्टर्स सापडेल. नाही, मग रिहर्सलमध्ये आपण काय केलं? तुम्हाला तिथेच सापडलं पाहिजे. ते जोपर्यंत क्रॅक होत नाही, तोपर्यंत तुम्ही स्टेजवर जाऊ नका. असं नाही होत, की आता आणि मला हर्षदाताईने ही मुभा दिली होती, की जोपर्यंत तुला वाटत नाही, तोपर्यंत आपण प्रयोग नाही लावायचे. आणि 7 दिवसांची रिहर्सल, 7 दिवसानंतर मला वाटलं, आता हे मला कॅरेक्टर सापडलं वगैरे मला माहीत नाही, पण मला कॉन्फिडन्स होता, की आपण हे करू शकतो. पण मी हे एक्सक्यूज ती फुलराणीच्या वेळेस माझ्या डिरेक्टरने सांगितलं होतं, की 30 प्रयोगानंतर आपण एकदम सीझन्ड होऊ वगैरे नाही. पहिल्या प्रयोगाला. कारण का पहिल्या प्रयोगालाही प्रेक्षक त्याच तिकिटात येतो. ₹400-300 देऊन. मग त्या लोकांना आपण अन्याय का त्यांच्यावर करायचा? जोपर्यंत तू तयार होत नाहीस, तोपर्यंत आपण प्रयोग करायचा नाही. ही मला तयारी माझ्या डिरेक्टरने सांगितली आणि मी तेच फॉलो करते. सो येस, मला नवीन-नवीन सापडत जातं. क्रॅक मला रंगभूमीवर किंवा प्रायोगिक म्हणजे आपल्या प्रोफेशनल करताना जेव्हा स्टेजवर आम्ही गेलो पहिल्यांदा, त्याच्या आधीच मला क्रॅक करायचं होतं आणि मी ते क्रॅक केलं. पण मला आता ना प्रत्येक वेळेस नवीन-नवीन काहीतरी सापडतं आणि ते मी शोधण्याचा म्हणूनच त्याला प्रयोग आणि आपल्याला माहिती आहे, थिएटरवाल्यांना माहिती आहे, प्रयोग का म्हणतो आपण? कारण का प्रत्येक वेळेस आपण तो प्रयोग करत असतो. एनी मीडियम. मी 15 सेकंदचं रील सुद्धा खूप मनापासून करते रे. मी काम करते. लोकं हसतात त्याला कॉमेडी बोललं, लोकं रडतात त्याला सीरियस म्हणतात. मी काम करते. मी कधीच पहिल्यापासून मला ते कॅटेगराईज करता मला स्वतःला नाही करता आलं. हे काहीतरी केल्यानंतर लोकं हसतात का? मग हे कॉमेडी आहे का? ओके, ते तुमच्यासाठी कॉमेडी आहे. पण ते माझ्यासाठी मी कॉमेडी आता बघा मी कॉमेडीच करते. आता बघा मी लोकांना रडवतेच. असं माझ्याकडून होत नाही. हे काम आहे, हे कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर जसं बोलेल, जसं वागेल तसं एकतर तुम्ही रडाल किंवा एकतर तुम्ही हसाल. कसं आहे ना, की प्रत्येक वेळेस आधी सोशल मीडिया नव्हता. सो लोकं पेपरमधून काहीतरी लिहीत होते किंवा कलाकृतीमधून दाखवण्याचा प्रयत्न करत होते. जे काही राइट, रॉंग जे काही असेल ते. पण आता मला असं वाटतं, की सोशल मीडियासारखं इतकं उत्तम मीडियम आपल्या हातात आलंय, त्याचा उपयोग करायला पाहिजे. आपल्याला एक प्लॅटफॉर्म मिळतोय आपलं मत मांडायला. ऑफकोर्स ते 10 पैकी 8 लोकांना आवडणार नाही, पटणार नाही. पण मत मांडायचंच नाही, हे मला असं वाटतं चुकीचं आहे. मत मांडलं पाहिजे. त्याचे कॉन्स एंड प्रोज वगैरे सगळं मला मान्य आहे. त्याच्याबरोबर येणारं ट्रोलिंग वगैरे सगळं. कारण का एक मत लगेच 100 लोकांना काय म्हणतात सहमत नाही होऊ शकत. सो त्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे आणि आपलं मी सोशल मीडियासारखं भन्नाट मीडियम नाहीये. आज काय-काय होतंय सोशल मीडियामुळे. त्यामुळे त्याची जर चांगली बाजू आपण बघितली, तर नक्कीच मला असं वाटतं प्रत्येकाने अ, बोलतं झालं पाहिजे. प्रत्येकाचे व्ह्यूज. काही-काही लोकं असं म्हणतात, की नाही मला काहीच बोलायचं नाहीये, मी माझ्या कलेमधून बोलेन.
ओके फाईन, तेही चालेल, पण व्यक्त व्हायला पाहिजे. ज्यांना असं वाटतं की नाही मी तिथे तर व्यक्त होतोच, पण मला अजून काहीतरी स्पष्टपणे ठेक डायरेक्ट लोकांना सांगायचंय, तर मी तेही करेन. तर मी सोशल मीडियाचा वापर करेन आणि ते मी करते. मला जिथे वाटतं बोलावंसं, मला माहित असतं की ह्याच्यावर काय ट्रोलिंग होणार आहे, काय होणार आहे, पण तरी सुद्धा मी ते बोलणं सोडत नाही आणि कधीच ते सोडणार नाही. तू झाली का परत सुरू? मन काय, हात काय, कान काय, किती गुतड्या करतेस ग? तू बंद पड. माझं ना डोकं चढायला लागलंय, मावा बी. तू बंद पड. तू टांपलीस घे टांपलीस. मग त्यांना सांगते गब्बस. बाहेरची दुनिया बोर मारायला लागली ना की आपण सरळ टांपलीस घेतो, म्हणजे डोळच बंद करून घेतो. हे बघ हे असं. अयो एखादी अरे खूप, कारण माझं दुसरं व्यावसायिक नाटक मी माझ्या अशोक भाईंबरोबर केलंय. एक सांगेल ही खूप छान आठवण आहे. सगळे त्यांना अशोक मामा बोलतात ना, पण गोव्याच्या दौऱ्यात मी त्यांना विचारलं होतं की तुम्हाला अशोक मामा कधीपासून लोक बोलायला लागले. तर ते बोलले की तुला काय बोलायचंय? म्हणलं मला कळत नाही, म्हणजे मी काय बोलू, म्हणजे मामा सगळे बोलतात म्हणून मला मी कसं बोलू मामा किंवा सर. सर खूप असं फॉर्मल वाटतं. तर ते मला म्हणाले की तू मला भाई म्हण. तर म्हणलं भाई कसं काय? ते म्हणलं की मला घरचे लोक मला भाई म्हणतात आणि तेव्हापासून मी अशोक मामा नाही त्यांना अशोक भाई म्हणते. आणि परवाच्या पोस्टमध्ये पण मी त्यांना भाई म्हणून हाक मारली होती. ते म्हणले फार, आणि त्यांनी हात असा हातात घेतला होता आणि सांगितले तू मला भाई बोल. मला घरचे माझे सगळे जे भाऊ आहेत किंवा ते मला भाई बोलतात. तर तू मला भाई बोलते. ही एक छान आठवण आहे. आणि 6 महिने आम्ही एकत्र होतो, म्हणजे 3 महिने आम्ही रिहर्सल केली. त्याच्यानंतरचे 6 महिने आम्ही नाटक आणि दौरे करत होतो. खूप उत्तम डिसिप्लिन, नाटकातली डिसिप्लिन म्हणजे काय हे मी त्यांच्याकडून शिकले. नाटकाच्या आधी 1 ते 1.5 तास, प्रयोगाच्या आधी 1 ते 1.5 तास यायचं म्हणजे यायचं. सेकंड बेलला विंगेत तुम्ही ज्या अवस्थेत असाल तसं यायचं, म्हणजेच तुम्ही आधी येता. ज्या अवस्थेत यायची गरज नाही पडत, ती डिसिप्लिन. आणि रिहर्सलला ते इथेच दीनानाथमध्येच रिहर्सल चालायची आणि 6च्या ठोक्याला, म्हणजे 6च्या ठोक्याला बॉस. म्हणजे मी ही गोष्ट 2004 ची सांगतेय. फोन, स्मार्टफोन नव्हते, एक साधे आपले 3310 वाले फोन होते. आणि जर कधी झालंच नाही, पण अगदीच कधी त्यांना उशीर झाला तर ते फोन करून सांगायचे आमच्या प्रोडक्शन वाल्याला की मी जरा उशिरा येईन. उशीर म्हणजे किती हो, 5 मिनिटं. 5 मिनिटं उशिरा यायचं आणि त्यासाठी ते सॉरी सॉरी म्हणायचे. पण खूप कमाल अनुभव त्यांचा. आणि जिओ एक अख्खी पिढी त्यांनी काय म्हणतात घडवली आहे, गाजवली आहे. सो माने इथेच राहतात का? आणि तुम्हाला खूप खूप अनेक पुरस्कार मिळत भाई. राहिलं तुमच्या आईची काय बोलली? हिची चिटकू नको. साहेब मला तिचा काही पण त्रास नाही. घ्या ऐका. उलट तिची सोबत झाली. हा तो आई एक सांगू का? चांगल्या माणसाने खराब लोकांबरोबर राहायचं नाही. ओ साहेब, खराब माझं काम असं, माणूस कुणी बी खराब नसतं साहेब. मी सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेन की जन्मवारी हे नाटक आमचं प्लीज बघायला या आणि एक सुंदर अनुभव घेऊन जा. थिएटर हॉलिक हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.